ऐका ना, मला असे वाटते की आपण आत्मनिर्भरतेसाठी काहीतरी करायला हवे. हो, मोठ्या मोठ्या गोष्टी तर सगळेच बोलतात. आपण छोटे आहोत, आपण काय करू शकतो? अरे, आत्मनिर्भर भारत म्हणजे फक्त उद्योगपती किंवा शास्त्रज्ञ नाही, तर आपण जिथून आहोत तिथूनच नवनिर्माण करणे म्हणजे आत्मनिर्भर भारत होय. बरोबर आहे. चला मग आपण आपल्याच उदाहरणांनी दाखवून देऊया की आत्मनिर्भर भारताची सुरुवात आपल्यापासूनच होते. माझ्या आईला जेवण बनवायला मी मदत करते आणि उरलेलं अन्न वाया न जाता त्यातून नवीन पदार्थ बनवते. त्यामुळे घरात बचतही होते आणि सगळ्यांना माझ्या कल्पनेचा अभिमान वाटतो. मी तर घरातल्या जुन्या बाटल्या आणि कागद वापरून सुंदर शोपीस बनवले. आमच्या शेजारच्यांनीही ते बघून मला शिकवायला सांगितलं. पहा, कला आणि बचत दोन्ही आत्मनिर्भरतेचे रूप आहे. मी यूट्यूबवरून शिवणकाम शिकले. पहिल्यांदा तर चुका झाल्या, पण आता माझ्या बॅगा शेजारची लोक सुद्धा घेतात. मी माझा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचे नाव आहे हँडमेड बाय हर्षदा. आणि मी झाडे लावली आहेत. मनी प्लांट, तुळस अशी बरेच. त्या झाडांची निगा राखली म्हणजे आत्मनिर्भरतेचे लक्षण होय. खरं सांगायचं तर आत्मनिर्भर भारत म्हणजे मी करू शकते असा आत्मविश्वास. हो, आपण स्वतः विचार केला, स्वतः काम केलं तर देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. सरकार वोकल फॉर लोकल, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या योजना तर राबवते, पण ते यशस्वी तेव्हा होते जेव्हा आपण ॲक्टिव्ह फॉर नॅशनल होऊ. अगदी खरं. प्रत्येक घर, प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर जगात भारताला कोणीही थांबवू शकणार नाही. आम्ही आत्मनिर्भर भारताच्या मुली स्वतः विचार करू, स्वतः निर्माण करू आणि भारताला नव्या उंचीवर नेऊ.